नमस्कार मंडळी मंडळी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा म्हणजेच रेवती सुळे यांचा विवाह मोठ्या थाटामाटात काही दिवसांपूर्वी पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. म्हणजे राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक पक्षांमधील नेते या ठिकाणी उपस्थित होते व मोठ्या उत्साहात हा विवाह सोहळा संपन्न झाला. येत्या काही दिवसांपूर्वीच एक मोठं रिसेप्शन देखील पार पडलं. या रिसेप्शनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः आले होते. जवळजवळ त्यांनी 20 मिनिटे या कार्यक्रमाला वेळ दिला. मात्र या ठिकाणी एक वेगळं चित्र बघायला मिळालं. ते म्हणजे अमित शहा, शरद पवार व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांसोबत गप्पा मारताना आपल्याला दिसले. तसेच सुप्रिया सुळे यांच्या मुलीचे सासरे अरुण लखानी यांचे हे भाजपचे नेते आहेत. त्यामुळे अनेक भाजपचे दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते. या सर्व गोष्टी येत्या काही दिवसांपूर्वी पार पडल्या. मात्र भाजपचे अनेक नेते, आमदार, खासदार सोबत अनेक मंत्री महोदय देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे काही ठिकाणी काही लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यावरती थोडे प्रश्न देखील समोर आले व त्याला स्वतः सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले व भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांनी एका पॉडकास्ट मध्ये सांगताना रेवती सुळे यांचे सासरे म्हणजे अरुण लखानी व भाजपचे संबंध काय आहेत यावरती एक भाष्य केलं. आणि ते भाष्य केल्यानंतर थोडासा राजकीय वातावरणात एक नवीन गोष्ट आता लोकांच्या मनामध्ये चर्चा करते. नेमके सुप्रिया सुळे काय म्हणाला ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर मित्रांनो, सोहा अली खान ह्या एक अभिनेत्री आहेत आणि या अभिनेत्यांचा एक पॉडकास्ट आहे युट्यूब वरती, याचं नाव आहे ऑल अबाउट हर. यामध्ये सुप्रिया सुळे यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं. त्यामध्ये बोलताना त्यांनी काही गोष्टींवरती थेट भाष्य केलं. सोहा अली खान यांनी सुप्रिया सुळे यांना असं विचारलं की तुमच्या मुलीने म्हणजे रेवती सुळेने भाजपच्या जवळच्या व्यक्तीच्या मुलासोबत का लग्न केले. यावर सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की अरुण लखानी जे आहेत रेवती सुळेचे सासरे यांचे व RSS चे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. मात्र तो विषय पूर्णपणे वेगळा आहे व सारंग आणि रेवती यांचे नाते पूर्णपणे वेगळे आहेत. ते त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आहेत, सुखी आहेत आणि आम्ही इकडे आनंदी व सुखी आहोत. त्यामुळे त्याचा आणि राजकीय स्थितीचा किंवा राजकीय गोष्टीचा काही एक संबंध नाहीत. राजकीय मुद्दा वेगळा आणि तो वेगळा मुद्दा असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे ज्या काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती की अरुण लखानी जे की मोठे उद्योजक देखील आहेत तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते देखील आहेत, त्यांच्या मुलासोबत रेवती सुळेचे लग्न झाल्यामुळे आता सुप्रिया सुळे एनडीएमध्ये जाणार का असे सवाल लोकांच्या मनात येत होते. त्यावरती त्यांनी थेट भाष्य केलं व सांगितलं की तो विषय पूर्णतः वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.